आता मी आहे भिवंडी ते अंजूर फाटा ते वसई रोड आणि आपण बघत आहे की माझ्या डाव्या साईडला हा जो आरसीसी रोड तयार होत आहे आणि हा उजव्या साईडला हा जो रोड आहे हा एक साईड चालू आहे, वन वे चालू आहे. आणि तुम्ही बघत आहात का या रस्त्यावरती किती खड्डे आहेत. हा रस्ता ह्या रस्त्याचा जो काम चालू आहे तो अतिशय धीमी गतीने काम चालू आहे आणि इथे या रस्त्यावरती सार्वजनिक बांधकाम आणि जे इथे या कामाचे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराचा जो कामचा हलगर्जीपणा आपल्याला दिसत आहे. जे जे खड्डे तुम्हाला दिसत आहे या आपण बघू शकता. या खड्ड्यांमुळे कित्येक इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. तसेच आमच्या जोडीला जे ग्रामस्थ आहेत यांचा पण ऍक्सिडेंट झालेला. सर पहिले सांगा का तुमचा हे ऍक्सिडेंट झालेला पहिले कशामुळे झाला आणि का झाला. सर मी सांगतो की मला हे खारबोला राहिला मी इथून मला इथं ह्या रोडवरती इथं माझा ऍक्सिडेंट झाला आहे. आज 3 वर्ष झाली. आज माझ्या पायामध्ये प्लेट टाकलेली रोड टाकलेला आहे. या कामामुळे की रोडचं काम बरोबर नसल्यामुळे याला हलगर्जीपणा असल्यामुळे रोडचं याला ठेकेदार या बांधकाम मंत्री या सगळ्यांचं याच्यात सर्व काय आहे. याच्यापासून आज मी एकटाच नाही तर असे बरेच वंचित लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहे. यांच्यापासून यांना त्रास होते. आज 3 ते 4 लाख खर्च करून पण आज आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही. आज आमच्या पायात प्लेट, आज आमचे कामधंदे बंद. याच्यामुळे आज आमच्या घरात आमचे मुलं बाळ उपाशी राहतात. आज आम्हाला सर्व गोष्टी करायला लागतात. याला पण आज पण आम्हाला कोणतीही प्रकारची मदत मिळालेली नाही आणि याचा कोणी लक्ष देत नाही. याला सर्व जबाबदार बांधकामामध्ये ठेकेदार हे सर्व आहे. नमस्कार, आम्ही रोजच इथले प्रवासी आहोत. आम्ही रोज ठाण्यावरून मुंबईवरून प्रवास करतो. इथे खारगावला येतो, शाळेवर शिकवतो. परंतु हे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आणि रस्त्यावर खड्डे वगैरे असल्यामुळे आम्हाला जरा यायला वेळ पण लागतो खूप. तर आमची एक विनंती होती तुम्हाला की लवकरात लवकर जर रस्त्याचं काम पूर्ण झालं पावसाळ्याच्या आधी तर आम्ही वेळेमध्ये शाळेत पोहोचू आणि आमचे कामं ही व्यवस्थित होतील. तर हे रस्त्यावरचे जे काम आहे ते संथ गतीने जे चालू आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं ही विनंती. खरं तर शासनाने या रस्त्यासाठी 330 कोटी रुपये दिलेले आहेत. सन्माननीय आमदार शांताराम मोरे साहेब यांनी या निधीसाठी खूप धावपळ केलेली आहे आणि अनेक वर्षानंतर गाव विकास समितीला या ठिकाणी यश आलं आणि या रस्त्याचं काम सुरू झालं. पण सुरुवातीचे 3-4 महिने यांच्याकडे RMC प्लांटसाठी जागा नाही म्हणून या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला हाताशी घेऊन कामाची सुरुवातच 3-4 महिने लेट केली. त्याच्यानंतर आमच्याकडे अनेक तक्रारी आहे की DLC डंपरने आणून टाकला जातो, पाणी मारलं जात नाही, पडद्यांमध्ये कवरिंग नाही, केमिकलसोबत नाही, TM सोबत बॅच रिपोर्ट नाहीत, असं हे भयानक. आणि यांचं जे नवीन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे ते फक्त रात्रीच काम करते, दिवसा काम करत नाही. तर सत्तेत असूनसुद्धा आमच्या लक्षात येतं आहे की शासन देतं आहे पण हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार जनतेला कुठेतरी पूर्णपणे सुविधा देण्यासाठी असमर्थ ठरतात. आता जर पावसाळा समोर आहे, पावसाळ्याच्या आत जर यांनी एक लेन पूर्ण करून ती चालू केली नाही तर अक्षरशः परत तिथे मृत्यूचं तांडव सुरू होईल. आणि त्याच्यामुळेच आम्ही सत्तेत असूनसुद्धा बोलतो आहे की पाऊस येण्याच्या आत जर या लोकांनी एक लेन सुरू केली नाही, हे सकारात्मक राहिले नाही. कारण ह्यांना काय करायचं आहे, याची कॉस्टिंग वाढवायची आहे. जी 303 करोडची कॉस्टिंग आहे ती पाऊस पडल्यानंतर हे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मिळून त्याची कॉस्टिंग वाढवतील. हा त्यांचा लोणी खाण्याचा हेतू आहे. पण याच्यामागे लोक मरत आहेत, लोकांच्या कमरा तुटतात, रिक्षेवाले, टेम्पो हैराण आहेत, गरोदर बाया, ॲम्ब्युलन्स, विद्यार्थी. एक आता अपघाती झाला, एक तरुण मुलगा त्या ठिकाणी मृत्यू पडला अंजूर फाट्यावर. तर असं असताना हे सगळं जर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची मिली बघत असेल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, यात काही शंका नाही. खराब रस्ता हे इथल्या जनतेचं समोर बघा, समोर बोला, इथल्या जनतेला दिलेलं एक दुःखित वरदान आहे. या रस्त्यावर अनेक वेळा आंदोलनं केली गेली. आंदोलनाची दखल प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधीने आजपर्यंत घेतलेली नाही. घेतली असेल तर ती अशा प्रकारे घेतली असती तर आतापर्यंत हा रस्ता कधीच झाला असता. मी या निमित्ताने लोकप्रतिनिधींना नम्र विनंती करतोय
आवाहन करतोय की आपण कृपया या परिसरातील जनतेचं दायित्व घेतलेलं आहे आणि दायित्व पार पाडून या जनतेला सुकर रस्ता कसा तयार होईल, या जनतेवर अनेकांचे बळी गेलेले आहेत, ते सातत्याने घडू नये. आणि मी इथल्या जनतेलाही आवाहन करतो की जोपर्यंत हा खराब रस्ता आहे तोपर्यंत वाहनं अति सावकाश चालवा, जेणेकरून आपल्या जीविताला, आपल्या कुटुंबावर त्याचा कोणताही आघात होणार नाही. त्यानिमित्ताने मी पुन्हा एकदा या परिसरातील जनतेला, कार्यकर्त्यांना नम्र विनंती करतो की आपण याकडे प्रकर्षाने लक्ष देऊन या प्रशासनावर दबावतंत्र वापरून हा रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा असे मी आपणास आवाहन करीत आहे. बैच रिपोर्ट देना, अरे बैच रिपोर्ट गाड़ी के साथ रखना होता है, प्लान पे क्या करेंगे? तो मालूम कैसे पड़ेगा कौन सी ग्रेड का कॉन्क्रीट है? बॅच रिपोर्ट नाहीच आहे, एक टेम्पररी साधं चलन बनवून दिलेलं आहे. म्हणजे हे निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. कारण कॉन्क्रीटची जर क्वालिटीच बघता येणार नाही, तर इंजिनियर नाहीत, सुपरवायझर नाहीत, या पडदीमध्ये जे कॉन्क्रीट वॉल बनतात त्याच्यामध्ये कवरिंग टाकलेले नाही आहे. कुठल्याही प्रकारचं इकडे व्हॅरायटी नाही, दुसरं कुठलंही नाही, निकृष्ट दर्जासाठी काम चालू आहे. बघा, हे कंपनीचा डिलिव्हरी चलन आहे फक्त. बॅच रिपोर्ट या ड्रायव्हर सोबत नाही आहे. बेटा इकडं क्या नाम है तेरा? कितने बजे गाड़ी लाया? 20 मिनट हो गया. तेरे साथ केमिकल है क्या, प्लास्टिक? हाँ दिखा, ड्रायव्हरला विचारत तुझ्यासोबत केमिकल प्लास्टिक आहे का? कारण हे कॉन्क्रीट करण्यासाठी भरपूर वेळ जात असतो आणि कॉन्क्रीट जर जास्त वेळ आपण ठेवत असू टीएम मध्ये तर आपल्याला त्यामध्ये केमिकल ऍडमिक्सचर म्हणून करावं लागतं. त्याचं केमिकल विचारल्यानंतर ते त्याचा शोध घेत आहे. हे बघा, झाकण सुद्धा नाही. क्या गिरा उसमें? पानी गिरा सर, यहाँ पे पाइप लगा था ना पानी. हा, केमिकल मध्ये हा डब्बा आहे केमिकलचा, त्याला झाकणही नाही आणि त्याच्या ड्रायव्हर फक्त पाणी पडलेलं आहे. म्हणजे किती उल्लू बनवायचं काम चालू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करतायत. कुठेतरी त्यांचं या कॉन्ट्रॅक्टर सोबत साटल होत आहे. काय चालू आहे? एकतर या रोडचा बेस आधीच कमकुवत आहे आणि मोठ्या संघर्षाने शासनाने 300 कोटी रुपये देऊन हा रोड बनवत लावलाय. आणि 300 कोटीचे रोडचे जर या लोकांनी 6 पॅच बनवले असते 50-50 कोटीचे, तर 1-2 महिन्यामध्ये हा रस्ता एकेरी लेन आम्हाला 24 किलोमीटर मध्ये चालू झाले असते. आपण काढून घेतो नंतर. अहो, तो दगड काढून घेतो पण कव्हरिंगच नाही त्याच्यामध्ये टाकलेली. दगड लावून कुठं काम होतं का? काय तुमचं काय ह्याचं काम चाललं? 300 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते, आपण कव्हरिंग घेतो. हे मला समजलं तुम्ही काय सांगता. तुम्ही जुगाड करताय ना, पैसे जुगाडचे घेणार आहेत का? तुम्हाला इस्टिमेट माहित नाही, तुम्ही इस्टिमेट बघा, तुमच्या इंजिनियरला विचारा इस्टिमेट मध्ये काय, त्याप्रमाणे काम करा. इंजिनियरला दोन इंजिनियर असं झालं नाही. याचा बॅच रिपोर्ट होतो प्रिंट होऊन तो याच्यासोबत पाहिजे बॅच रिपोर्ट. तर समजेल त्यांची स्लम कोण भरेल, त्याची स्ट्रेंथ कशी समजेल, त्याचे प्रिंट कोण भरेल. किती गाड्या आतापर्यंत झाल्या या 10-15 दिवसात? रोजची एक गाडी म्हणजे 15 गाड्या झाल्या जवळजवळ. क्यूब भरलेत का? क्यूब नाही. स्लम टेस्ट करतात, कोण टेस्ट नाही. ते तिथे यांनी आरोप लावलेला आहे का जो हलगर्जीपणा सार्वजनिक बांधकाम आणि जे ठेकेदार आहेत त्यांचा हलगर्जीपणामुळे इथे ऍक्सिडेंट होतात आहे. तसंच भिवंडीचे जे ग्रामीणचे शिवसेनेचे लीडर आहेत त्यांनी पण आरोप लावलेला आहे का अतिशय धीमी गतीने काम चालू आहे. तसंच आम्ही बघितलं या रोडचा जो सर्वे केला, अतिशय खूप 22 किलोमीटर पर्यंत हा रोड आहे आणि 1-1 किलोमीटर अर्ध्या किलोमीटर वरती खूप खड्डे आहेत आणि एक रोड RCC चा काम चालू आहे तोही चालू नाहीये. त्यामुळे खूप ट्रॅफिक होत आहे. ट्रॅफिक आणि लोकांना यासाठी त्रास होत आहे. भिवंडीतून नवराज अमृत शर्मा.